नमस्कार मित्रांनो, आपला जे MDR HR चॅनल आहे, यूट्यूब चॅनल, त्यावर आपण 2 प्रकारच्या सीरीज लॉन्च करत असतो. पहिलं फंडामेंटल्स ऑफ कोऑपरेटिव्ह बँकिंग आणि दुसरं बँकिंग टर्मिनॉलॉजी. आजचा जो व्हिडिओ आहे, तो फंडामेंटल्स ऑफ कोऑपरेटिव्ह बँकिंग या सीरीजमधला आहे. आज आपण DPDP ॲक्ट 2023 बद्दल माहिती करून घेऊया. त्याचप्रमाणे आम्ही काय मदत करू शकतो, ती देखील माहिती मी या व्हिडिओद्वारे आपल्याला देणार आहे. सर्वप्रथम जेव्हा मी हा ॲक्ट बघितला, त्यावेळेस त्यामधला दंडाचं प्रावधान बघितल्यावर मी शॉकमध्ये होतो, की 250 कोटीचा दंड त्यामध्ये लावू शकतो, 250 कोटीपर्यंत. आणि मग बघितलं, की आपल्याला लागू आहे का आपल्या सहकारी बँकांना, अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांना, तर निश्चितपणे तो आपल्याला लागू आहे. आणि त्यामुळे ह्या DPDP ॲक्टची माहिती असणे, त्याच्या अंमलबजावणी सुरुवात करणे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रायोरिटीने आपल्याला करावं लागेल. तर हा जो ॲक्ट आहे, DPDP म्हणजे पर्सनल डेटा प्रोटेक्शन ॲक्ट 2023. ह्याची सुरुवात झाली 2017 साली सुप्रीम कोर्टाने पुट्टास्वामी विरुद्ध गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, युनियन ऑफ इंडियाच्या विरुद्ध जो काही निकाल दिला, त्याद्वारे त्यांनी हे सांगितलं, की तुम्ही जो राईट ऑफ प्रायव्हसी आहे, तो फंडामेंटल राईटमध्ये येतो आणि त्यासाठी जो काही डेटा आहे डिजिटल फॉर्ममधला, त्यासाठी गाईडलाईन्स इश्यू करा. त्याप्रमाणे सरकारने कमिटी स्थापन केली. पार्लमेंटने तो ॲक्ट पास केला आणि तो आपल्याला आता 2000 नोव्हेंबर 2023 पासून लागू झालेला आहे. तर थोडक्यात असा हा कायदा आहे, की ज्यामध्ये अ, घटनेच्या सेक्शन 21 अंडर 21च्या अंडर राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी हा जो घटनेतला कलम आहे, त्या अंतर्गत प्रायव्हसी ऑफ डेटा हा फंडामेंटल राईट आहे आणि तो त्यांनी कोणाकोणाला लागू आहे, ते सुद्धा त्यामध्ये सगळं डिटेल्समध्ये दिलेलं आहे. त्याचे काय नियम आहेत, काय नाही. तर सर्वप्रथम डिजिटल पर्सनल डेटा म्हणजे काय? पर्सनल म्हणजे आपल्याला माहिती आहे वैयक्तिक डेटा. तर डिजिटल डाटा कोण? की ज्या संस्था डिजिटल डिजिटल स्वरूपात डेटा कलेक्ट करतात, एकत्रित करतात, स्टोअर करतात, त्याचा वापर करतात, त्याच्यावर प्रोसेसिंग करतात, त्या सगळ्या संस्थांना लागू आहे. त्याचप्रमाणे ज्या संस्था फिजिकल फॉर्ममध्ये माहिती घेतात, पण त्यानंतर ते डिजिटलमध्ये कन्व्हर्ट करून परत स्टोरेज, प्रोसेसिंग करतात, युटिलाइज करतात, त्यांना देखील हा कायदा लागू आहे. अशा ज्या संस्था आहेत, त्या संस्थांना या ॲक्टमध्ये काय म्हटलेलं आहे? डेटा फिड्युशियरी. आणि आपण बँक म्हणून ग्राहकाची माहिती घेतो, स्टोअर करतो, डेटा एन्क्रिप्ट करतो आपण, त्याचं प्रोसेसिंग करतो, त्याच्यावर आपण काही कन्क्लुजन डिराईव्ह करतो. हे सगळं आपण करत असतो. त्याच्यामुळं हा ॲक्ट आपल्याला लागू आहे आणि या ॲक्ट अंतर्गत अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स, सहकारी बँका ह्या डेटा फिड्युशियरी म्हणून संबोधल्या जातील. हा ॲक्ट जो आहे, कशासाठी आहे, की आपलं महत्त्वाचं काय आहे याच्यासाठी या ॲक्टमध्ये, की आपल्या ग्राहकाची पहिले तर आपण संमती घ्यायला पाहिजे. कुठल्या कारणासाठी डेटा घेतला त्याचं स्पेसिफिक आपण त्याला माहिती दिलं पाहिजे आणि त्याच पर्पजसाठी तो वापरला गेला पाहिजे. डेटा प्रोटेक्शन त्याची जबाबदारी आहे आपली, त्याचं संरक्षण करणे, तो ब्रीच नाही झाला पाहिजे, लीक नाही झाला पाहिजे. दुसऱ्या कोणाला आपल्याला जो दिलेला डाटा माहिती नाही झाली पाहिजे आणि त्याचं कंप्लायन्स हे आपल्याला करायचं आहे डेटा फिड्युशियरी म्हणून. तर या ॲप्सचा काय मुख्य उद्देश काय आहे? ग्राहकाचा जो आहे, जो डेटा आपल्याजवळ आहे, त्याच्यावर आपलं परफेक्ट कंट्रोल पाहिजे. तो दुसऱ्याच्या हाती लागता कामा नये, पूर्ण स्वरूपात या अंशतः स्वरूपात. त्याच्यामुळे ब्रीच जो आहे, डेटाची गळती जी आहे, ती आपल्याला कोण्या बाबतीत होऊ नाही द्यायची आहे आणि डेटा फिड्युशियरी म्हणून या कायद्याअंतर्गत आपली ती जबाबदारी आहे, प्रोटेक्शन ऑफ द डेटा. आणि ह्याचे जे स्टँडर्ड दिले ठरवलेले आहेत भारत सरकारने, ते इंटरनॅशनल स्टँडर्ड्स आहेत आणि ह्याचे दंड जे आहेत, जे 250 कोटी, 200 कोटी जे काही पर्यंत जो दंड लागू शकतो, तो याच्यासाठी ठेवलेला आहे. त्याने स्पष्ट केलेलं आहे, की या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी लेटर स्पिरिटमध्ये व्हायला पाहिजे आणि
डिटरंट म्हणून हे दंड आहे 250 कोटीपर्यंतचे दंड. वेगळ्या कारणासाठी वेगळे दंड आहेत आणि स्पष्ट दिलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला खूप या बाबतीत इनिशिएटिव्ह घ्यावा लागेल कंप्लायन्सच्या दृष्टिकोनातून. तर हा ॲक्ट कोणाला लागू होतो हे आपण समजून घ्या. आपण ऑलरेडी सांगितलं की बँकांना तर लागू होतोच होतो. पण ज्या बाकीच्या फिनटेक कंपन्या आहेत, थर्ड पार्टी आपण जे व्हेंडर्स आपण त्यांचा उपयोग करून घेतो किंवा बाहेरील संस्था पण भारतात त्यांचं कार्य आहे, ग्राहक आहेत आणि बाकीचे जे काही ग्राहकांचे डेटा घेतात, उदाहरणार्थ हॉस्पिटल्स आहेत, गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स आहेत, शाळा आहेत, एम्प्लॉयर जे एम्प्लॉईजचा पर्सनल डाटा ठेवतात, ह्या सगळ्यांना हा कायदा लागू आहे. पण आपण फक्त आपल्या बँकापुरताच विचार करूया. या कायद्याला एक्झम्पशन ॲक्ट आहे, पण ते कशासाठी आहे? फार थोडे एक्झम्पशन्स आहेत. पब्लिक इंटरेस्ट किंवा नॅशनल इंटरेस्ट. उदाहरणार्थ हॉस्पिटलमध्ये पेशंट आला आणि त्याचे सिम्प्टम जर हॉस्पिटलला लक्षात आले, की पॅन्डेमिक याच्यामुळे होऊ शकतो, सगळ्या जनतेचं नुकसान होऊ शकतो, तर निश्चित रूपाने त्या हॉस्पिटलला ज्या काही सरकारी यंत्रणा आहेत त्यांना ती माहिती द्यावी लागेल. त्याचप्रमाणे राष्ट्रीय सुरक्षिततेचा जिथे प्रश्न आहे, तिथे सुद्धा ती माहितीचा उपयोग त्यांना करता येईल. तर हे सगळे एक्सेप्शन्स आहेत, अपवाद आहे. बाय अँड लार्ज आपल्याला हा कायदा सगळ्यासाठी लागू करायचाच आहे. हा कायदा कधीपासून लागू झाला? हा कायदा ऑलरेडी लागू झालेला आहे. 2023चा ॲक्ट आहे. त्यांनी आपल्याला तयारीसाठी वेळ दिला आणि हा ॲक्ट 3 टप्प्यामध्ये आहे. पहिला टप्पा नोव्हेंबर 13, 2025 पासून लागू झालेला आहे. दुसरा टप्पा नोव्हेंबर 13, 2026 पासून होईल आणि तिसरा आणि शेवटचा फायनल टप्पा मे 13, 2027 पासून लागू होईल. आता हा जो ॲक्ट आपल्याला लागू आहे का? आपण रिझर्व्ह बँकेच्या सर्क्युलरची वाट बघायला पाहिजे का? तर माझं स्पष्ट मत आहे, की आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सर्क्युलरची, नोटिफिकेशनची वाट बघणे उचित नाही. कारण हा कायदा सगळ्यांसाठी लागू आहे. जसा इन्कम टॅक्स ॲक्ट लागू आहे, CRPC सगळ्यांना लागू आहे, CPC लागू आहे, GST लागू आहे. हे सगळे ॲक्ट जे सगळ्यांना लागू आहेत त्याच्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं नोटिफिकेशन नाही. हा फक्त बँकांसाठी नाही आहे, हा सगळ्यांसाठी आहे आणि ऑलरेडी लागू झालेला आहे. सेंट्रल ॲक्ट आहे आणि इट सुपरसीड्स ऑल. त्याच्यामुळे आपल्या बँकांना हा लागू झालेला आहे नोव्हेंबर 13, 2025 पासून. तर या ॲक्टची काय मूलभूत तत्त्वे आहेत ते आपण समजून घ्या. काय तत्त्व आहे त्याच्या प्रिन्सिपल्स काय त्या ॲक्टचे. तर ह्यामध्ये सहमती अत्यंत गरजेचं आहे. ज्याच्याकडनं आपण डेटा घेतो त्याचा सहमती अपेक्षित आहे. ते हा कायदा युनिफॉर्म सगळ्यांना लागू झाला पाहिजे हे महत्त्वाचं आहे. बँक वाईज HDFC बँक मोठी आहे आणि आपली बँक छोटी आहे असं त्याच्यात कुठेही भेदभाव नाही. ह्या ॲक्टमध्ये जे काही दिलं त्या सगळ्यांना काटेकोरपणे त्याची अंमलबजावणी करावी लागेल. तो जो डेटा आपण घेतलेला आहे त्यांनी ज्या कारणासाठी दिला नमूद केलेला आहे त्याच कारणासाठी आपल्याला त्याचा उपयोग करता येईल. डेटा अनावश्यक मागता कामा नये. जेवढा आवश्यक आहे ज्या काम पर्पजसाठी तेवढाच आपण डेटा घेतला पाहिजे. खूप काही डेटा उगीचच घेता कामा नये. त्याचप्रमाणे हा डेटा आहे जो अपडेटेड पाहिजे. माझा मोबाईल नंबर जर चेंज झाला असेल तर माझा डेटा जो आहे तो अपडेट व्हायला पाहिजे. नवीन माझा मोबाईल नंबर सिस्टममध्ये यायला पाहिजे. त्याचप्रमाणे जेव्हा माझा पर्पजसाठी मी दिलेला डेटा काम संपलं, पर्पज संपला, तर तो डेटा डिलीट व्हायला पाहिजे. आणि हा डेटा जेव्हा स्टोअर करते बँक आपली तेव्हा एन्क्रिप्टेड फॉर्ममध्ये पाहिजे, कोडेड लँग्वेजमध्ये पाहिजे तो. तो जसच्या तसा फॉर्ममध्ये नको, कोणालाही तो रीडेबल नाही पाहिजे इझिली. त्याचप्रमाणे ह्या ॲपची जी कंप्लायन्स आपल्याला करायचं, अनुपालन करायचं आहे, ते याचं ऑडिट होईल. आपल्याला त्याचे पुरावे द्यावे लागतील, की आम्ही कंप्लाय करत आहे म्हणून. हे सगळे मूलभूत 7 तत्व आहेत या कायद्याचे. ह्यामध्ये कोण-कोण मुख्य घटक आहे? ह्यामध्ये 4 मुख्य घटक आहे. सगळ्यात पहिले ज्याच्याकडनं आपण बँकेच्या दृश्यात पाहू, जो ग्राहक आपल्याला माहिती देतो, तो पहिला घटक आहे, ज्याला म्हणतात डेटा प्रिन्सिपल. ही मुख्य व्यक्ती आहे, की त्याचा डेटा आपण घेत असतो. तो आपला ग्राहक हा डेटा प्रिन्सिपल आहे. त्यानंतर ती आपण माहिती घेतो, स्टोअर करतो, प्रोसेस करतो. आपल्याला काय म्हणतात? डेटा फिड्युशियरी. तिसरा, आपण तो डेटा प्रोसेसिंग करतो. कधी-कधी आपण मॉड्यूल्स घेतो. स्वतः न करता आउटसोर्स करून घेतो. तर दे आर कॉल्ड डेटा प्रोसेसर्स. आणि ह्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी डेटा प्रोटेक्शन बोर्ड स्थापन करण्यात आलं. हे नियामक मंडळ असे 4 महत्त्वाचे घटक आहेत. डेटा प्रिन्सिपल, डेटा फिड्युशियरी
डेटा प्रोसेसर आणि डेटा प्रोटेक्शन बोर्ड हे 4 महत्त्वाचे घटक आहेत या कायद्यामध्ये. आता यामध्ये ग्राहकांना काही हक्क दिलेले आहेत या कायद्यानुसार. ते कुठले-कुठले आहेत? तर त्याला त्याचा डेटा आपल्याकडे का स्टोअर केलेला आहे याची माहिती मागता येते आणि 30 दिवसात ती आपल्याला द्यावी लागते. जर त्याला लक्षात आलं की काही मिस्टेक्स आहेत डेटामध्ये, उदाहरणार्थ माझ्या ईमेलमध्येच काही मिस्टेक आहे, स्पेलिंग मिस्टेक आहे वगैरे, तर ती चूक जी आहे ती 7 दिवसाच्या आत ती दुरुस्त करावी लागते. माझा डेटा म्हणजे ग्राहक म्हणून तो माझा हक्क आहे. दुसरा कोणाचे माझ्या डेटावर हक्क नाही आहे. माझ्या परमिशनशिवाय तो वापरता येत नाही. आणि मी ज्यावेळेस सांगेल की डेटाचा वापर थांबवा, तो ताबडतोब डेटा फिड्युशियरी असो की प्रोसेस असो त्याला तो थांबवावा लागतो किंवा मी जर सांगितलं तर तो डेटा दुसऱ्याला देता येईल. त्यानंतर हा जो हक्क आहे ग्राहकाचा, त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं आहे? तर डेटा मॅनेजमेंट आपल्याला करावं लागेल. त्याप्रमाणे आपली जी यंत्रणा आहे, ती सुसज्ज पाहिजे, की डेटाची माहिती 30 दिवसात आपल्याला देता आली पाहिजे. करेक्शन आपल्याला 7 दिवसाच्या आत करता आलं पाहिजे. त्याचप्रमाणे डेटा जर त्याला डिलीट करायचा असेल, तर 30 दिवसात तो आपल्याला जो काही त्यांनी सांगितलेला आहे पार्ट ऑफ डेटा, तो आपल्याला देता आला पाहिजे. लक्षात ठेवा डेटा त्याने 10 प्रकारचे डेटा दिले, पुढे आपण बोलू. त्याने एकच प्रकारचा वगळायला लावला, तर तेवढंच करावं लागतं. आपण सगळं वगळता येणार नाही. त्याचप्रमाणे त्यांनी जर स्टॉप केली, आपली परमिशन काढून घेतली डेटा वापरण्याची, ती आपल्याला थांबवता आली पाहिजे. आणि ऑनलाईन पोर्टल याच्यासाठी लागेल आपल्याला आणि डेटा प्रोटेक्शन ऑफिसर जो आहे, त्याच्या मार्फत हे आपल्याला याची अंमलबजावणी करावी लागेल. आता जी परवानगी आपण घेतो आपल्या ग्राहकाकडनं, तर ती कशी पाहिजे? ती स्पष्ट होय किंवा नाही. म्हणजे पूर्वीला आपण बघा जुने जे आपले फॉर्म्स होते अकाउंट ओपनिंग फॉर्म, ते नॉमिनेशनचा क्लॉज होता. पण त्याला नाही पाहिजे असं आपण स्पष्ट घेत नव्हतो. आता इथे तसं नाही चालणार. त्याला जी काही माहिती आहे ती येस ऑर नोमध्येच पाहिजे. ॲम्बिग्युइटी नको. संदिग्धता त्याच्यात चालणार नाही. की माहिती आपल्याला लॅपटॉपमध्ये डिलीट बटन असले की सगळं डिलीट करता येतं. अशी त्याला डिलीट एका बटनद्वारे करता आली पाहिजे. आणि ज्या उद्देशासाठी आपण त्याची माहिती घेतली, त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला जर उद्देशासाठी माहिती पाहिजे तर परत आपल्याला त्याला घ्यावी लागते. एखाद्याचं करंट अकाउंट असेल, आपण ते करंट अकाउंटच्या साठी ती जी माहिती घेतली असेल, पण आपल्याला लोन्ससाठी जर माहिती पाहिजे असेल, तर ती त्याची परमिशन घ्यावी लागेल आपल्याला. तो डेटा आपल्याला इकडे वापरता येणार नाही हे लक्षात घ्या. आणि ही जी कन्सेंट आहे, सहमती आहे आपल्या कस्टमरची, ग्राहकाची, ती त्याला आपल्याला 22 भाषात कळायला पाहिजे. त्याला जी पाहिजे तो ती भाषा चूज करेल आणि त्याचं उत्तर देईल. असा कन्सेंट फॉर्म आपल्याला डिझाइन करावा लागेल. आणि हा जो कायदा आहे हा अ, अ, याच्या मायनरसाठी, बालकांसाठी जे 18 वर्षाच्या आत आहेत त्यांच्यासाठी अत्यंत कडक आहे. ह्यामध्ये जी सहमती आहे तो मायनर देऊ शकत नाही. तो फक्त पालक ऑन बिहाफ ऑफ हिम म्हणजे नॅचरल गार्डियन असेल, कोर्ट अपॉइंटेड असेल किंवा पॉवर ऑफ अटर्नी त्यांनी दिली असेल विशिष्ट परिस्थितीत, त्यांची सहमती अत्यंत गरजेची आहे. आणि ही जी परवानगी आहे ही आपल्याला व्हेरिफाय करावं लागेल. ईमेलद्वारे, एस-एम-एसद्वारे, ओ-टी-पीद्वारे हे सगळं की तो पालक आहे आणि त्याने परमिशन दिली. हे सगळं आपल्याला व्हेरिफाय करावं लागेल. त्याने म्हटलं कुणातरी नाव दिलं आणि आपण पालक ॲक्सेप्ट केलं हे होणार नाही. त्याला काही त्यांनी प्रोसिजर्स दिलेल्या आहेत. आणि लहान मुलांच्या बाबतीत तो जो डेटा आहे, त्यांना ते ऑनलाईन गेमसाठी परमिशन देता येणार नाही. ॲप्स जे आहेत त्यांना ते सोशल मीडिया वगैरे आहे त्याला आपल्याला परमिशन देता येत नाही. ती माहिती आपल्याला देता येणार नाही. पण आपल्याला ते फक्त काय आहे, की आपण जे मायनस अकाउंट ओपन करतो विद्यार्थ्यांचे, त्या बाबतीत जो डेटा घेतो तो आपल्याला काळजीपूर्वक घ्यावा लागेल. सहमती व्यवस्थापनाचा जो तपशील आहे, डिटेल्स आहे, की त्यांनी परमिशन दिली, कन्सेंट दिली, तर तो कसा लागेल आपल्याला स्पष्ट, पूर्ण जी काही आवश्यक माहिती आहे ती पूर्ण आणि मुक्त सहमती म्हणजे अनकंडिशनल. कंडिशनसह कुठलीच आपल्याला सहमती चालणार नाही, ती अनकंडिशनलच पाहिजे. ती लेखी स्वरूपात लागेल किंवा डिजिटल स्वरूपात आपल्याला घेता येईल. ज्यांचं नेट बँकिंग आहे ते डिजिटल स्वरूपात घेऊ शकतात. ज्यांचं नाही आहे ते फिजिकल घेऊ शकतात. ती विड्रॉ त्याला करता आली पाहिजे मगाशी सांगितल्याप्रमाणे एका बटनद्वारे. आणि त्याची जी सहमती आहे त्याचा रेकॉर्ड आपल्याला 7 वर्ष जपून ठेवावं लागेल. आणि जर मगाशी सांगितल्याप्रमाणे नवीन उद्देश असेल तर परत आपल्याला ती कन्सेंट घेऊन त्याचा वापर करता येईल. आणि आपल्याला ह्यासाठी ही जी कन्सेंट मॅनेजमेंट आहे, तर त्यासाठी आपल्याला प्लॅटफॉर्म एक शोधावा लागेल, ज्याच्या थ्रू हे सगळं आपल्याला करता येईल. तसं आपल्याला करता येणं शक्य नाही आहे. त्याचप्रमाणे हा जो कायदा आहे,
त्याच्यात जर आपल्याच्याने चूक झाली, ब्रीच झालं, जसं आपला फ्रॉड रिपोर्टिंग सिस्टम आहे, FRM आहे आपलं मेकॅनिझम. त्याचप्रमाणे ह्या कायद्यामध्ये देखील आहे. जर कायद्याची गळती झाली, ब्रीच झाला, लीक झाला कायदा, तर प्रिन्सिपलला म्हणजे जो आपला ग्राहक आहे त्याला 72 तासाच्या आत आपल्याला नोटीस द्यावी लागते. त्या नोटीसमध्ये काय ब्रीच झाला, त्याचा डेटा कोणता गेला, त्याचा काय परिणाम होईल आणि बँकेने त्याच्यावर काय ॲक्शन घेतली, हे त्याला कळवावं लागते 72 तासाच्या आत. त्याचप्रमाणे डेटा प्रोटेक्शन बोर्ड जे आहे DPB, त्याला आपल्याला 6 तासाच्या आत माहिती द्यावी लागते, डेटा जर लीक झाला असेल तर. आणि म्हणून आपल्याला ऑटोमेटेड ईमेल, ऑटोमेटेड SMS, अलर्ट हे सगळे आपल्या सिस्टममध्ये आणावे लागतील. कारण टाईम लिमिट जी आहे ती खूपच कमी आहे. आता हे जे डेटा गळतीचे नियम आहे, तर काय आहे? आपण थोडक्यात रिपीट करू घ्या. 72 तासाच्या आत ग्राहकांना आपल्याला सांगावं लागते, कळवावं लागते, लेखी द्यावं लागते कारणासह आणि उपाययोजनासह. बोर्डाला, DPB बोर्डाला डेटा ब्रीच झाला तर 6 तासाच्या आपल्याला कळवावं लागते. काय-काय घडलं, काय ब्रीच झाला, काय धोके आहेत, त्याचे इम्पॅक्ट काय आहे? त्याच्यानंतर रूट कॉज एनालिसिस करून आपण काय त्याच्यावर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेतले, हे सगळं आपल्याला करावं लागते. हे फार महत्त्वाचं आहे बँक म्हणून आपल्याला. त्याचप्रमाणे 18 वर्षाखालील जे पालक आहेत, म्हणजे जे आपले पाल्य आहेत, त्यांच्यासाठी पालकाचं OTP अनिवार्य आहे. रिपीट करून मुद्दाम सांगतोय. त्यांना हानिकारक जे एक असेल त्याला आपल्याला ॲक्सेस देता येत नाही त्या डेटाला. जे स्टोरेज आहे, डेटा जे काही आपल्या ग्राहकांचं स्टोरेज आहे, त्या सगळ्यांचं आपल्याला एन्क्रिप्टेड कोडेड लँग्वेजमध्ये ते स्टोअर करावं लागते. आणि जी सूचना आहे, ती मात्र आपल्याला पालकांच्या बाबतीत जर असेल तर 24 तासाच्या आत, म्हणजे इतरांसाठी आपण बघितलं की ग्राहकाला 72 तासाच्या आत द्यावं लागते. इथे मात्र ती मायनर असेल तर 24 तासाच्या आत आपल्याला ते इंटिमेट करावं लागते. त्यानंतर RBIने परत एक सांगितलं की सिग्निफिकंट डेटा फिड्युशरी, सगळ्या बँका तर डेटा फिड्युशरी आहेतच, पण सिग्निफिकंट म्हणजे मोठे कोण? त्याला कोणाला मोठे समजायचे त्यातल्या त्यात. आपण बघा RBI जेव्हा पेनल्टी लावते, त्यांचं पेनल्टीचं मॅट्रिक्स आहे. छोट्या बँकांना 50,000, 1,00,000 असे लावतात. पण तीच चूक मोठ्या बँकांनी केली तर ती 25,00,000, 50,00,000 राहते. आणि मोठ्या कमर्शियल बँकेने केलं तर ती 1,00,00,000, 2,00,00,000 येते. नेचर ऑफ मिस्टेक इज सेम, पण दंडाचा मॅट्रिक्स जे आहे ते वेगळं आहे. तसंच कदाचित हे असू शकेल, अजून आपल्याला माहिती नाही याचं. पण त्यांनी ते दिलेलं आहे किंवा सिग्निफिकंट डेटा फिड्युशरी याचा अर्थ ज्यांच्याकडे 1,00,000 किंवा त्याच्यापेक्षा अधिक ॲक्टिव्ह डिजिटल ग्राहक आहेत, बँकेची सेवा ते डिजिटली यूज करतात 1,00,000 पेक्षा जास्ती, किंवा ज्या बँकांचे व्यवहार 50% पेक्षा जास्त डिजिटल आहे, किंवा ज्या बँका मोबाईल किंवा नेट बँकिंग प्रोव्हाईड करतात कस्टमर्सला, त्या सगळ्या बँकांना ते काय म्हणतात, सिग्निफिकंट डेटा फिड्युशरी, SDF ही त्यांनी व्याख्या केलेली आहे. आणि त्यांच्यासाठी काय, जर ती बँक SDF असेल तर त्यांना काय करावं लागेल? जसं बघा, चीफ रिस्क ऑफिसरसाठी त्यांनी काही मर्यादा दिलेल्या आहेत. सगळ्या बँकांना नाही दिलेल्या आहेत. तसंच चीफ कम्प्लायन्स ऑफिसरला देखील काही लिमिट दिलं RBIने, तसंच ॲक्टमध्ये देखील आहे. जर ती बँक SDF दर्जाची असेल तर त्यांना डेटा प्रोटेक्शन ऑफिसरची नेमणूक कंपल्सरी आहे. त्याचप्रमाणे डेटा प्रोटेक्शन ॲक्ट असेसमेंट, इम्पॅक्ट असेसमेंट हे कंपल्सरी आहे. ऑडिट कंपल्सरी आहे. RBIचा अहवाल देखील त्यांना, RBIला देखील त्यांना तो अहवाल, ऑडिट रिपोर्ट द्यावा लागेल. तर आपण लक्षात ठेवा की आता हा ॲक्ट इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाची गरज लागेल, कारण विदाऊट टेक्नॉलॉजी आपण हा ॲक्ट कंप्लायन्स करू शकत नाही, लागूच करू शकत नाही. तर कसं अंमलबजावणी करणार आहे ॲक्टची आपण? तर त्यासाठी लागणारे कुठला आहे? सगळ्यात पहिले तर कन्सेंट मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म लागेल, जो माझ्या माहितीप्रमाणे कोणाच बँकेकडे आज आज नाही आहे. दुसरं एक सॉफ्टवेअर लागेल, जे डेटा प्रोटेक्शन इम्पॅक्ट असेसमेंट करेल, की कुठला डेटा रिलीज झाला, त्याचं काय असेसमेंट आहे, इम्पॅक्ट त्याचा काय हे ठरवेल. तिसरं एन्क्रिप्शन टूल्स लागतील बँकेला. काही बँकाकडे असू शकते एन्क्रिप्शन टूल्स. त्यानंतर AI पासून काय धोका आहे, त्यासाठी सर्च इंजिन लागेल. आणि ऑटोमॅटेड ब्रीच अलर्टची आपल्याला तंत्रज्ञान घ्यावं लागेल. जसं आपण सायबर सिक्युरिटीसाठी SOC घेतलेलं आहे, त्याप्रमाणे ऑटोमॅटेड ब्रीच अलर्ट आपल्याला घ्यावं लागेल, करावी लागेल, ती व्यवस्था, तंत्रज्ञान घ्यावं लागेल. तर आपले जे बँकिंगचे ऑपरेशन्स आहेत, तर कुठे-कुठे याचा परिणाम होतो, निश्चितपणे KYCची जी प्रक्रिया आहे त्याच्यावर पूर्ण याचा बदल करावा लागेल.
थर्ड पार्टी जे आहे की आपण करार करतो, आउटसोर्सिंग करतो, त्याचा आपल्याला रिव्ह्यू करावा लागेल. आपल्याला कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग ते अवेअरनेससाठी द्यावंच लागेल. ग्राहकांना ह्या सगळ्या कायद्याच्या संदर्भात माहिती देऊन, सूचना देऊन परत आपल्याला सगळी माहिती घ्यावी लागेल, कन्सेंट घेऊन. त्यानंतर आपल्याकडे इन्सिडेंट रिस्पॉन्स प्लॅनिंग लागेल. डिझास्टर मॅनेजमेंट वेगळ्या शब्दात आपण म्हणू शकतो, की इन्सिडेंट रिस्पॉन्स की ताबडतोब काय ॲक्शन घ्यायला पाहिजे ते आपल्याला करावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून काय आहे, की आपल्याकडे जो डेटा आहे, त्याचं आपल्याला वर्गीकरण करावं लागेल, की जो डेटा आपण सध्या एकत्रच ठेवतो, पण त्याचं वर्गीकरण अत्यंत गरजेचं आहे. अनेक प्रकारचं त्याच्यात वर्गीकरण करता येईल. एक उदाहरणार्थ त्याचे आपण प्रूफ ऑफ आयडेंटिटी प्रूफ घेतो, तो वेगळा राहील. प्रूफ ऑफ ॲड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर तो वेगळा राहील. त्याचे जे फिनान्शियल डेटा आपण घेतो, तो आपल्याला वेगळा ठेवावा लागेल. त्याचं ऑक्युपेशन जे आहे, त्याचा डेटा आपल्याला वेगळा ठेवावा लागेल. त्याच्या एज्युकेशन क्वालिफिकेशनचा तो वेगळा स्टोअर करावा लागेल. त्याच्यानंतर त्याचे हेल्थ जर आपण घेतले, समजा आपण ब्लड ग्रुप घेतलं, त्याचं काय आहे, काय नाही. आपण आपला उद्देश असते किंवा ब्लड कॅम्प घेऊन आपल्याला त्याला मदत करता येईल किंवा त्याची मदत घेते. तर त्या हेल्थच्याबद्दल जर आपण माहिती घेतली असेल, तर ती वेगळी ठेवावी लागेल. त्याचे जेव्हा आपण बायोमेट्रिक किंवा दुसरी शारीरिक ओळख घेतो, आयरिससारखं IRIS, तर ते सुद्धा आपल्याला तो डेटा वेगळा ठेवावा लागेल. तर असे त्याचे लोकेशन, त्याचा ॲड्रेस, त्याचा कम्युनिकेशनचा डेटा, त्याची जर नातेवाईकाची माहिती घेतली असेल, उदाहरणार्थ आपण आपल्या डायरेक्ट अशी माहिती घेतो, तर ती जी माहिती असेल तर ती माहिती आपल्याला वेगळी स्टोअर करावी लागेल. आपण लोन जेव्हा देतो तेव्हा मालमत्तेची माहिती घेतो, तिचं स्टोरेज आपल्याला वेगळं करावं लागेल. त्याचप्रमाणे अ, अ, वेगवेगळ्या प्रकारे जे आपल्याला आवश्यक वाटतील ते सगळे डेटा आपल्याला वेगळ्या प्रकारे स्टोअर करावा लागेल. सगळा डेटा एकत्र करण्याचे दिवस आता गेलेले आहेत. त्याच्यामुळे डेटा मॅनेजमेंट हे मोठं आणि क्लिष्ट काम आपल्यासाठी होईल. तर याचं प्रॅक्टिकल अंमलबजावणी तर करायचीच आहे, कारण आपल्याला हा जो ॲक्ट आहे तो लागूच झालेला आहे. तर अंमलबजावणीसाठी आपल्याला काय करावं लागेल? पहिल्यांदा पालकाचे, कारण बालकांच्यासाठी हा ॲक्ट खूपच सेन्सिटिव्ह आहे. तर पालकाची सहमतीचे फॉर्म आपल्याला डिझाइन करावे लागतील. त्याचं OTP व्हेरिफिकेशनची जी सिस्टम आहे ती आपल्याला अंमलात आणावी लागेल. पालक जेव्हा आपण घेतो तेव्हा तो मायनर असतो, तर त्याचं डेट ऑफ बर्थचं प्रूफ तर आपल्याला घ्यावं लागेल किंवा शाळेचा आय कार्ड घ्यावं लागेल. पण आपल्याला व्हेरिफाय करावं लागेल की इज अ मायनर आणि तो मेजर कधी होतो ते. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण हे अत्यंत गरजेचं आहे. ऑडिट आपल्याला याचं वेगळं करावं लागेल, की याचं जे कंप्लायन्स आहे मायनसच्या बाबतीत ते आपण करत आहे फुल्ली. त्याचप्रमाणे ह्याचा जो हा ॲक्ट जो आहे DPDP ॲक्ट 2023 ह्याचं इम्प्लिमेंटेशनसाठी 20 स्टेप्सचा ॲक्ट 3 स्टेपमध्ये इम्प्लिमेंट करायचा आहे. पण ह्याच्या आम्ही जो अभ्यास केला त्याचा 20 स्टेप्समध्ये आपल्याला त्याचं इम्प्लिमेंटेशन करावं लागेल. आणि त्याचं जर आपण थोडक्यात जर ब्रीफ फॉर्ममध्ये सांगायचं म्हटलं, तर पहिले आपल्याला प्रिपरेशन फेज पहिली येईल. दुसरी ऑटोमॅटेड डिस्कव्हरी फेज, तिसरं म्युच्युअल व्हॅलिडेशन फेज, चौथं क्लासिफिकेशन अँड मॅपिंग, पाचवं क्वालिटी अश्युरन्स अँड रिपोर्टिंग आणि 6वं रेमिडिएशन प्लॅनिंग फेज. अशा 6 फेजमध्ये होईल. स्टेप्स 20 राहतील, पण फेजेस 6 मध्ये होईल. ॲक्ट 3 फेजमध्ये आपल्याला इम्प्लिमेंट करावा लागतो तो. आता याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो आहे, की मगाशी सांगितल्याप्रमाणे हे प्रिव्हेंटिव्ह आहे. जशी फाशीची शिक्षा जी आहे, ती लोकांनी सीरियस गुन्हे करू नये म्हणून आहे, प्रिव्हेंटिव्ह आहे. तसंच ह्याचे ते दंडाचे प्रावधान आहे, ते खूप मोठे आहेत. डेटा प्रोटेक्शन जर नीट नाही केलं, त्याच्यात जर अपयश आलं फिड्युशियरीला म्हणजे आपल्या बँकेला, तर 250 कोटी रुपयापर्यंत दंड लागू शकतो. डेटा प्रोटेक्शन नीट नाही केलं तर. डेटा ब्रीच झाला, गळती झाली, लीक झाला, तर बँकेला 200 कोटी रुपयापर्यंत दंड लागू शकतो. दुसऱ्या कुठल्याही प्रकारच्या ॲक्टमध्ये जे सांगितले त्याचे उल्लंघन झाले, तर 50 कोटी रुपयापर्यंतचा दंड बँकेला लागू शकतो. आणि बालक जे आहेत, बाल्य किंवा मायनर्स, त्यांची सहमती न घेता म्हणजे पालकांची आपण काही प्रक्रिया केल्या, कायद्याचं उल्लंघन केलं, मायनसच्या बाबतीत जे स्ट्रिक्ट कायदा दिलेला आहे, तर बँकेला 100 कोटी रुपयापर्यंत दंड लागू शकतो. आणि यामध्ये स्पेसिफिक दिलेलं आहे, जी कोणी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे स्टाफ अकाउंटेबिलिटी फिक्स होईल. वैयक्तिक जबाबदारी फिक्स करण्यात येईल. त्याचप्रमाणे हा जो दंड आहे, हा दंड कोण देईल?
डेटा प्रोटेक्शन बोर्ड या कायद्याअंतर्गत स्थापन झालेला आहे, ज्याला सिव्हिल राईट दिलेला आहे. ते बोर्ड ह्या दंड बँकांना, म्हणजे आपल्या पुरतं बोलायचं तर बँकांना दंड लावेल. आता आर-बी-आयने काही परिपत्रक काढले, काय स्पेशल ॲक्टसाठी काढलेलं नाही. पण ह्या ॲक्टमध्ये जे काही प्रोव्हिजन्स आहे, त्या काही सर्क्युलर्समध्ये काही आलेलं आहे. आपल्याला तर कायद्याची पूर्ण अंमलबजावणी करायचीच आहे. पण ऑलरेडी काही गोष्टी इन्कॉर्पोरेट केलेल्या आहेत आर-बी-आयने. त्याच्याशी आपल्याला अलाइन करावं लागेल. त्याच्यात उदाहरणं मुदत जर दिलेली आहे, कमी जास्ती असेल तर. आर-बी-आयने काही सर्क्युलर्स काढलेत. डिजिटल लेंडिंग गाईडलाईन्स, डेटा स्टोरेजच्या 2022ला डिजिटल पेमेंट च्या गाईडलाईन्स काढलेल्या आहेत. पेमेंट डेटा स्टोरेजच्या 2018ला त्यांनी सर्क्युलर काढलेलं आहे. सायबर सिक्युरिटीचे सर्क्युलर्स आपण बघतोच आहे नेहमी. त्यानंतर के-वाय-सीचं जे मास्टर अपडेशन आहे, ते त्यामध्ये सुद्धा काही गोष्टी अंतर्भूत केलेल्या आहे. आपल्याला काय करावं लागेल, की जे आर-बी-आय ॲक्टमध्ये दिलेलं आहे, आर-बी-आयच्या सर्क्युलरमध्ये दिलेलं आहे, ॲक्टमध्ये दिलेलं आहे, 2 मध्ये जो कमी वेळ असेल, त्याची आपल्याला तयारी करावी लागेल. उदाहरणार्थ आर-बी-आयला 6 तासात रिपोर्टिंग करायचं असेल आणि या कायद्यात जर 72 तासात रिपोर्टिंग करायचं असेल, इन्सिडेंट रिपोर्टिंग, तर आपल्याला 6 तासाचीच तयारी करावी लागेल. म्हणजे दोन्हीचं कंप्लायन्स ऑटोमॅटिक होईल, ह्या दृष्टीतून आपल्याला तयारी करावी लागेल. त्याचप्रमाणे जे पेमेंट डेटा स्टोरेजचे जे नियम आहेत, ते आर-बी-आयने जे सांगितलेले आहे, ते एन्क्रिप्टेड पाहिजेत 100%. डेटा प्रोटेक्शन इम्पॅक्ट असेसमेंट त्यांनी सांगितलेलं आहे. 3 वर्षाची लिमिट दिलेली आहे आर-बी-आयचं, जे पेमेंट डेटा स्टोरेजचं सर्क्युलर आहे 2018चं, त्यात दिलेलं आहे. ते सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल हा ॲक्ट अंमलात करताना. आणि 2 पैकी जे कडक असेल अंमलबजावणीसाठी, ते आपल्याला कंप्लायन्स करावं लागेल, कडक करावं लागेल, इम्प्लिमेंट करावं लागेल, म्हणजे आपली बँक कुठेही अडचणीत येणार नाही. सायबर सिक्युरिटीमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे आर-बी-आयला 6 तासात आपल्याला ब्रीच रिपोर्ट करावं लागतं. याच्यात 72 तास. त्याच्यामुळे आपल्याला तयारी कशी करावी लागेल? 6 तासाची करावी लागेल. त्याचप्रमाणे व्हेंडर मॅनेजमेंटसाठी आर-बी-आयने सर्क्युलर काढलेले आउटसोर्सिंगसाठी त्याच्या डेटा प्रोसेसर, डी-पी-डी-पीचं अनुपालन, आपल्याला हे सगळं त्या दृश्यातून बघावं लागेल. दोन्हीचं थोडक्यात जे विषय कॉमन आहेत आर-बी-आयच्या सर्क्युलरमध्ये आणि ॲक्टमध्ये, त्या दोन्हीचा अभ्यास करून जे जास्ती कडक आहे ते आपल्याला फॉलो करावं लागेल, कंप्लाय करावं लागेल. मग ते के-वाय-सी असो, डेटा प्रोटेक्शन असो, कुठलाही सर्क्युलर आर-बी-आयचा असो, ते आपल्याला सुरू करावं लागेल. तर हा जो डी-पी-डी-पी ॲक्ट 2023 साठी आहे, तर माझं तुम्हाला अपील आहे, की याची अंमलबजावणी तुम्ही आजपासूनच सुरू करा. त्या डेटाची यादी बनवा. डेटा कन्सेंट मॅनेजमेंटचं जे प्लॅटफॉर्म आहे, त्याचा शोध घ्या. कर्मचाऱ्यांना याच्यात अवेअरनेस आणा, त्याच्यानंतर ट्रेनिंग द्या. ग्राहकासाठी जो कन्सेंट फॉर्म आहे, त्याचं डिझायनिंग सुरू करा. डेटा प्रोटेक्शन ऑफिसरचा शोध घेणे सुरू करा. कारण ह्या ॲपची पूर्ण अंमलबजावणी होण्यासाठी भरपूर वेळ लागणार आहे. हे इतकं सोपं काम नाही आहे. जसं सी-बी-एस जेव्हा आपण आपलं प्लॅटफॉर्म चेंज करतो, व्हेंडर चेंज करतो, त्याला बरीच तयारी करावी लागते. त्याच्यापेक्षा जास्ती तयारी हा डी-पी-डी-पी ॲक्ट आपल्याला इम्प्लिमेंट करताना करावी लागेल. त्याच्यामुळे ही तयारी जर नाही केली, तर मग आपल्याला दंडास सामोरं जावं लागेल आणि आपली तेवढी क्षमता नाही आहे. ज्या प्रमाणात दंड लागला जाईल, ते पचवण्याची आपली क्षमता नाही आहे. त्याच्यामुळे आपल्यासमोर आपले दोर कापले गेलेले आहेत. दंड लागण्यापेक्षा आपल्याला तयारी करणं जास्ती परवडण्यासारखं आहे. तर आम्ही काय करू शकतो? आम्ही आमची जी टीम आहे, तर गाईडन्स फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ डी-पी-टी-पी ॲक्ट आम्ही देऊ शकतो. ॲक्ट इम्प्लिमेंटेशनला गाईडन्स देऊ शकतो. त्याच्या ज्या पॉलिसीज लागतील या ॲक्टच्या नुसार, प्रायव्हसीच्या पॉलिसीज त्या डिझाइन करून आम्ही देऊ शकतो. एस-ओ-पीज देऊ शकतो. ट्रेनिंग प्रोग्राम कंडक्ट करू शकतो. कंप्लायन्स असेसमेंट करू शकतो, कितपत झाला आहे, काय नाही झालेला आहे. कन्सेंट मॅनेजमेंटची प्रोसेस आहे, त्यासाठी गाईडन्स देऊ शकतो. डेटा प्रोटेक्शन इम्पॅक्ट असेसमेंटच्या संदर्भात आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. डेटा गाईडन्स इन फुलफिलिंग गॅप्स इन ऑडिट जे झालेलं आहे, त्याच्यात काही गॅप्स आहेत, त्या फुलफिल करायसाठी, म्हणजे रेक्टिफिकेशनसाठी आपण कंप्लायन्ससाठी आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. व्हेंडर कॉन्ट्रॅक्ट मध्ये जे काही क्लॉजेस आवश्यक आहे ॲक्टनुसार, ते ॲड करण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. डेटा प्रोटेक्शन ऑफिसरचा जर आपल्याला शोध घेतला, इंटरव्ह्यू घ्यायचा असेल, तर त्या इंटरव्ह्यू घेण्यासाठी सुद्धा आम्ही मदत करू शकतो. थोडक्यात लीगल पेनल्टी ज्या आहेत या ॲक्टखाली बोर्ड जे लावू शकते, तर
त्या लागू नये याच्यासाठी काय तयारी करायला पाहिजे, हे सर्वांगीण गाईडन्स आम्ही याबाबतीत आपल्याला देऊ शकतो. आमची जी टीम आहे, ती आपल्याला मदत करू शकेल. कारण टीममध्ये सर्टिफाईड डी-पी-ओ आहेत, एक्सपिरियन्स बँकर्स आहेत, आय-टीवाले आहेत, चार्टर्ड अकाउंटंट आहेत. अशी आमची ती कॉम्प्रिहेन्सिव्ह टीम आहे. प्रत्येकजण आपापला पार्ट करेल आणि तुम्हाला सपोर्ट करेल. कशासाठी? की एक कंप्लायन्स कल्चर बँकेत पाहिजे. आर-बी-आय वारंवार सांगते. अदरवाईज असं हे कंप्लायन्स कल्चर आपल्याला बाकीच्या बाबतीत तर पाहिजेच, पण डी-पी ॲक्टच्या संदर्भात आपल्याला बँकेत ते रुजूआत करावं लागेल टू अवॉइड कॅटास्ट्रॉफी. तर ह्या बाबतीत जर आपल्याला संपर्क साधायचा असेल, तर आपण हे नावं दिलेले आहेत. रवी किरण मडकेकर साहेब आहेत, वेल नोन आहेत, आय-टी कन्सल्टंट आहेत ते. आणि दुसरा मी आहे दिलीप देशमुख. मी सुद्धा बँकिंगचे कन्सल्टन्सीचे कामं करत आहे. तर दोघांपैकी आपण कोणालाही संपर्क साधू शकता. देन विल सी काय करता येईल, पुढे काय करू शकतो, काय करू शकत नाही ते. माझं सर्व चीफ कंप्लायन्स ऑफिसर्स आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्स यांना अपील आहे, की ह्या कायद्याची माहिती आपण लेखी स्वरूपात संचालक मंडळासमोर ठेवावी. हा कायदा काय आहे थोडक्यात, याचं महत्त्व काय आहे आणि ह्याची जर आपण लेटर अँड स्पिरिटमध्ये काटेकोरपणे अंमलबजावणी नाही केली, तर बँकेला किती दंड लागू शकतात, बँकेचा काय रोल आहे, आपल्याला काय काय करावं लागेल, हा व्हिडिओ आपल्याला बँकेच्या दृष्टीतून अत्यंत उपयुक्त राहील. ह्याचा आधार घेऊन किंवा ॲक्टचं वाचन करून आपण संचालक मंडळापुढे माहिती द्यावी. सी-सी-ओची आणि सी-ओची ही प्राथमिक जबाबदारी आहे, म्हणून मी त्यांना अपील करत आहे, की त्यांनी संचालक मंडळाला याच्याबद्दल अवेअर करावं आणि पुढची त्यांची जी काही आज्ञा आहे त्याचं आपण पालन करावे. आपण वेळ देऊन हा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. आणि मला आशा आहे, की हा अत्यंत महत्त्वाचा ॲक्टचा अवेअरनेस आपल्या यू-सी-बी सेक्टरमध्ये, सहकारी बँकामध्ये ह्या व्हिडिओद्वारे वाढेल. त्यामुळे मी तुम्हाला हे देखील अपील करतो, की आपले जेवढे सहकारी आहेत, सहकार बँकिंग क्षेत्रात काम करत आहेत, त्या सगळ्यांना व्हिडिओ पाठवा, कारण हा अत्यंत महत्त्वाचा आहे. कदाचित काही बँकांसाठी हा अस्तित्वाचा देखील प्रश्न येऊ शकेल. सो प्लीज फॉरवर्ड टू ऑल द ग्रुप्स. तुम्ही ज्या ग्रुप्सचे मेंबर्स आहेत, तुमचे जे काही मित्र नातेवाईक बँकामध्ये काम करतात सहकारी, त्यांना कृपया पाठवा. ह्याची बद्दल अवेअरनेस देईल, माहिती होईल. धन्यवाद.